नमस्कार. आज आपण मुलांक 7 विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला आहे, अशा लोकांचा मुलांक असतो 7. या अंकाचे ग्रहस्वामी आहेत केतू ग्रह आणि ह्या अंकाला न्यूमरोलॉजीमध्ये सायंटिस्टचा दर्जा दिला गेला आहे. ह्या अंकाची माणसे आध्यात्मिक विचारांची असतात. ह्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक ज्ञान संपादन करण्याची आवड असते. ह्या लोकांना वरवरची कामे करणे आवडत नाही. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन ही लोक विचार करतात. म्हणूनच ही लोक हुशार तर असतातच, तसेच नवीन नवीन शोध लावण्यात सुद्धा ही लोक अग्रेसर असतात. मुलांक 7 चे ग्रहस्वामी केतू ग्रह आहेत आणि केतू ग्रहाकडे डोकं नसून फक्त धड असल्या कारणाने ह्या लोकांची इंट्युशन पॉवर खूप जास्त स्ट्रॉंग असते. म्हणूनच मुलांक किंवा भाग्यांक 7 असलेल्या व्यक्ती जर तुम्हाला एखादा सल्ला देत असेल तर तो सल्ला तुम्ही नक्कीच मानायला हवा, कारण पुढे जाऊन तीच गोष्ट खरी ठरते. ह्यांनी ह्यांच्यातले स्किल्स ओळखून जर योग्य प्रकारे प्रयत्न केले तर मीडियामध्ये ह्यांना खूप चांगली प्रसिद्धी मिळू शकते. स्वभावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही लोक स्वभावाने मूडी असतात. ह्यांना एकटं राहायला जास्त आवडते. मुलांक 7 वाल्या व्यक्तींना रिलेशनशिप मध्ये अनेकदा धोका मिळतो. म्हणूनच मुलांक 7 वाल्या व्यक्तींनी लग्न करण्याच्या आधी किंवा पार्टनर निवडायच्या आधी त्या व्यक्तीची पूर्ण माहिती काढून घेणे गरजेचे आहे. या लोकांना सर्दी खोकल्याचे किंवा त्वचेसंबंधित आजार असू शकतात. तसेच बऱ्याचदा असे पाहायला मिळते की ह्यांना होणाऱ्या आजारांचे मूळ कारण सहसा मिळत नाही. चेतेश्वर पुजारा, करिश्मा कपूर, शाहिद कपूर, अनुपम खेर, डॅनी, राम गोपाल वर्मा, करण जोहर ही काही मुलांक 7 ची उदाहरणे आहेत. पुढच्या येणाऱ्या भागामध्ये आपण मुलांक 8 विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला माझे हे न्यूमरोलॉजी विषयीचे माहितीपर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय माता दी.